पडती फासे वरती नाही शिडी कधी साप जबडा वासे नशिबाचा खेळ असे मोठा गमतीचा आडव्या तिडव्या प्रश्नांच्या बितोड उत्तराचा जो गाठे शिखराला हरक्याचे हो सोन्याचे नशीब नवाचे नशीब नवाचे रंगले घर सारे खेळामध्ये मौजही लुटून घेण्यामध्ये हा दोन घडीचा डाव नियतीचा हार जिंतीचा कधी चढण्याचा कधी पडण्याचा आशेचा निराशेचा जो जिंके तो उघडे दार हे भाग्याचे नशीब नवाचे नशीब नवाचे नशीब नवाचे नशीब नवाचे नशीब नवाचे सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वटपाहे सजना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा ऋण जिणुती नुपुरे चरणी गागरिया जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव गालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे अलंगीन आनंदी पूजन भावे वाळीन म्हणेन मा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मंत्रेन्द्रियेत्वा बुद्ध्यात्वरा वाक्प्रभृतिस्वरा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं भजे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बोलिया मंगल मूर्ती जय हिम्स हॉलिडेज प्रस्तुत नशीब नावाचे पॉवर्ड बाय विको टर्मेरिक नाव इन शेविंग क्रीम बेस या खेळामध्ये मी सुनील बर्वे तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. तुम्हाला एकंदर माझ्या कॉस्ट्यूमकडे पाहून आणि हातातला हा कागद पाहून लक्षात आलंच असेल की सुदाम यांनी काहीतरी इन्स्ट्रक्शन्स मला पाठवले आहेत आणि हा कॉस्ट्यूम घातला म्हणजे काहीतरी खास आहे. अहो गणेश चतुर्थीचा खास भाग आहे त्यामुळे हा असा पेहराव. आणि सुदामा अशा वेळेला शांत राहील का? नाहीच. गेला एक आठवडाभर आमच्या गल्लीमध्ये आणि आमच्या बिल्डिंगमध्ये आमच्या सोसायटीमध्ये सगळ्या मुलांना घेऊन सुदामा फिरतोय आणि इको फ्रेंडली गणेशोत्सव करा अशी सूचना देतोय. हो तुम्हाला खोटं वाटेल, अहो आमच्याकडचा सार्वजनिक गणेशोत्सव सुद्धा यावेळेला अशाच पद्धतीने साजरा होणार आहे. खरंच मला त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे जर तुम्ही गणपतीची प्रतिष्ठापना केली तर तो सुद्धा इको फ्रेंडलीच गणेश असेल असं पहा. आणि म्हणूनच आमच्या इथल्या गणेशाची मूर्ती सुद्धा शाडूच्या मातीची बनलेली आहे. मंडळी त्याच्याबरोबर अजून एक सूचना त्याची होती, ती खरंच खूप आवडली मला आणि म्हणून हा कागद माझ्या हातात आहे. त्याचं म्हणणं असं होतं की एखादा सण आला की त्या सणाबरोबर एखादा सूर आपल्या कानात गुंजतोच. म्हणजे दिवाळीच्या वेळेला फटाके वाजतात की नाही, त्या फटाक्यांशिवाय दिवाळी आहे असं वाटतं का? नाही.
तसंच सत्यनारायणाची पूजा जर का आपल्या परिसरात असली तर एक गाणं वाजतंच, एखादा सूर आपल्या कानात गुंजतोच. तसंच गणपतीच्या दिवसांमध्ये सुद्धा एक सूर आणि एक गाणं आपल्या इथे वाजतंच वाजतं. ते एका मोठ्या शाहिराचं आहे आणि त्या मोठ्या शाहिराला सलाम करून तू आजच्या भागाची सुरुवात कर. आणि म्हणून मी त्या गाण्यानेच आजच्या या खेळाची सुरुवात करणार आहे. म्युझिक. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. झाले पुरे पहा 1 वर्ष होतो वर्षाने एकदा हर्ष. गोड अन्नाचा होतो या स्पर्श घ्यावा संसाराचा परामर्श. सेवा जाणून गोड मानून द्यावा आशीर्वाद आता. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. माझं स्वप्न आहे की मला जर 1.25 किलो सोनं भेटलं तर मी माझ्या स्वप्नातील महाल बांधेल आणि मला 2 मुलं आहेत, त्या दोन्ही मुलांचं मी भविष्य सुरक्षित करू शकेन. मी सध्या जॉब करतोय आणि माझी इच्छा आहे मनापासून की मी स्वतःचा बिझनेस करावा, त्यात त्याचा नक्कीच उपयोग होईल. 1.25 किलो सोनं त्याच्याने एकतर म्हणजे मुलाचं भविष्य जे आहे ते सिक्युअर होईल. दुसरी गोष्ट माझ्या मिस्टरांची जी इच्छा आहे त्यांना बिझनेस करायचा, ते होऊ शकतात, तेवढं करूही शकतात. मग याच्याने आमचा जो 5 वर्षाचा जो काळ आहे तो कमी होईल. आणखीन म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये आणखीन इंटरेस्ट येईल की आम्ही फिरू वगैरे. नशीब नवाच्यामध्ये जो 1.25 किलो सोनं ठेवलेलं आहे ते बघूनच मला असं वाटतं की मी बेशुद्ध तर पडणार नाही ना. खरंच मला जर 1.25 किलो जर मिळालाच, आताच माझी बोबडी ओढलेली आहे तर समोर काय होईल. परंतु मी एक शिक्षक आहे त्याच्यामुळे मी कंट्रोल करून सांगू शकतो. मला पहिल्यांदाच सवय आहे की सोशल ॲक्टिव्हिटीची, सोशल टचची. खरंच माझ्या समाजातील, माझ्या गावातील जे कमकुवत विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पुस्तक देणे किंवा बाकीच्या योजना आहेत, फ्री ट्युशन त्यांना, माझ्या शाळेतील ट्युशन, या सगळ्या ट्युशन घेऊन त्यांना समोर पुढाकार करीन. त्यांना लागणारा खर्च मी स्वतः उचलेन. आज 1.25 रुपया खर्च करायला मला जीवावर येतं आहे. मी स्वतः मेहनत करून 1.25 रुपया कमवायला किंवा 5 रुपये 10 रुपये कमवायला त्यासाठी काय करावं लागतं ना. एकदम 1.25 किलो सोनं म्हणजे मी तर एकदम बेहोश होऊन जाईल. 1.25 किलो सोनं जिंकणारच अशी देतो हमी, शेवटी मराठी माणसं आम्ही. तर आपली आजची स्पर्धक मंडळी आपापल्या स्थानावर जाऊन उभी राहिलेली आहेत, सज्ज झालेली आहेत हा खेळ खेळायला, ज्याचं नाव आहे स्वप्न 52 कशी सोन्याचे नशीब नवाचे. व्हेरी गुड. तर या खेळाची सुरुवात कशी होणार आहे माहिती आहे का तुम्हाला? मी एक प्रश्न विचारणार आहे, पण त्याआधी ओळख करून घेऊया. मला आपली ओळख सांगा. गणपती बाप्पा मोरया. आई शाबाश. मी पल्लवी सुनील गोरे, मी हाऊसवाईफ आहे. हे माझे मिस्टर सुनील गोरे, ते फोटो आणि व्हिडिओ शूटिंग करतात. बरं. ही माझी भाऊजाई सध्या BCA 3rd इयरला आहे. हा माझा भाऊ पंकज भुजबळ. आमदार खासदार काही नाही आहेत ना तुम्ही? नाही. एक ओळखीचं नाव वाटलं मला म्हणून. आणि तुम्ही कुठून आलायत? औरंगाबाद. तुमचं स्वागत आहे मनापासून. हां. आणि आता तुमचे प्रतिस्पर्धी संघ कुठून आलेत ते आपण ऐकूया. गणपती बाप्पा मोरया. मी केशव बांबोडे, आरमोरी, डिस्ट्रिक्ट गडचिरोली. मी पेशाने शिक्षक आहे. ही माझी अर्धांगिनी रेखा केशव बांबोडे, पार्लर चालवतो. ही मेवणी साली लागतोय. बरं बरं. हां. हे त्यांचे मिस्टर ब्रिजेश नडे, नागपूरला असतात. हे स्वागत आहे तुमचं मनापासून. आता हा बझरचा प्रश्न आहे. हा प्रश्न विचारल्यानंतर जी टीम सर्वप्रथम बझर दाबेल त्याला उत्तर देण्याची संधी मिळेल. पहा प्रश्न कुठला आहे ते. गणपतीचे आवडते फूल कोणते?
जास्वंद. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि अशा रीतीने तुम्ही हे उत्तर बरोबर दिलंय आणि त्यामुळे पहिलं खेळण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. तुमच्यापैकी कोण येणार आहे खेळायला? तुम्ही येणार आहात? या वहिनी. आणि तुमच्यापैकी कोण येणार आहे खेळायला? तुम्ही येणार आहात? या. 2 पडले, 4, 2, 8 पडलेले आहेत. या बघूया. 1, 2, 7 आणि 8. आता तुम्हाला या स्थानावरती थांबण्यासाठी तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल. बघूया तो प्रश्न कुठला आहे ते. शाडूच्या गणेश मूर्तीसाठी प्रसिद्ध असलेले पेण शहर कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय पहिला रायगड, पर्याय दुसरा रत्नागिरी, पर्याय तिसरा पुणे आणि पर्याय चौथा सिंधुदुर्ग. पर्याय पहिला रायगड. काय करायचं? गाठवून टाकायचं. गोठवून टाका हे उत्तर आणि सांगा बरोबर आहे का? बरोबर. अरे वा. आता ताई तुमच्याकडे बघूया तुमच्या पहिल्या संधीमध्ये तुम्ही कुठपर्यंत पोहोचताय ते. 1, 6, 3, 1 अधिक 0, 1. त्यामुळे 1 घर पुढे या तुम्ही. व्हेरी गुड. काही हरकत नाही. पहिल्या घरात आलायत, आता इथून डायरेक्ट शेवटच्या घरात जाणार बहुतेक. आता तुम्हाला या स्थानावरती थांबण्यासाठी तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल. महाभारतानुसार कोणत्या राजाच्या धर्मनिष्ठेमुळे त्याच्या रथाची चाकं जमिनीपासून उंचावर राहत? पर्याय पहिला द्रोण, पर्याय दुसरा कृष्ण, पर्याय तिसरा युधिष्ठिर आणि पर्याय चौथा भीष्म. थोडी कन्फ्यूज आहे मी. कशात कन्फ्यूज आहात तुम्ही? भीष्म किंवा युधिष्ठिर या दोन्हीपैकी कोणीतरी. तर युधिष्ठिर. काय करायचं मग? युधिष्ठिर. भीष्म कोण होते? एवढं नाही सांगता येणार. भीष्म. भीष्म. भीष्म गोठवून टाकूया. हां चालेल. चला पर्याय क्रमांक 4 गोठवून टाका आणि सांगा उत्तर बरोबर आहे का? चुकलंय. युधिष्ठिर. त्याला धर्मराज म्हणायचे. धर्मराजांविषयी असं बोललं जायचं की ते कधीच असत्य बोलायचे नाहीत. अत्यंत धर्माने चालायचे, अत्यंत धर्मनिष्ठ होते, म्हणून त्यांच्या रथाची जी चाकं होती ती उंचावरून जायची. आता पुढे जाऊया. फक्त आता झालंय एक. तुमचं उत्तर चुकल्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा 1 पाऊल मागे जावं लागणार आहे आणि ही तुमची आता पहिली चूक होती. हां, त्यामुळे पुन्हा तुम्ही इथेच स्टार्ट या घरावरती आलात पहिल्या संधीमध्ये. वळूया दुसऱ्या संधीकडे, पाहूया या संधीमध्ये काय होतं. 5, 6, 5 म्हणजे 6 आणि 1 7. या 7 घरं पुढे 1, 2, 6 आणि 7. अरे इथे तुम्हाला सरप्राईज गिफ्ट आहे. हां, एक गाणं तुम्हाला इथे ऐकू येईल. ओके, आणि त्या गाण्याशी संबंधित असा प्रश्न आपण विचारू. ठीक आहे? गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि. या गाण्याचे गायक कोण? पर्याय 1 सुरेश वाडकर, पर्याय 2 शंकर महादेवन, पर्याय 3 स्वप्नील बांदोडकर आणि पर्याय 4 विशाल दादलानी. सुरेश वाडकर पर्याय. तुम्ही सांगाल ते उत्तर. आम्ही कन्फ्युजन आहे. कशात कन्फ्युजन आहे तुमचं? शंकर महादेवन आणि सुरेश वाडकर मध्ये. बर, मग आता काय करता येईल? या गायकांची इतर गाणी तुम्हाला आठवत आहेत का? आठवतात. हां, मग ते गाणं आठवून बघा बरोबर आहे का आवाज तोच. शंकर महादेवन. मला विचारताय का तुम्ही? सांगताय? नाही, मी सांगतेय. पर्याय 2 शंकर महादेवन. गोठवून टाकायचं? हो, गोठवून टाकायचं. माझ्या बोलण्यामुळे नको. चुकलं तर मला तुम्ही दोष द्याल असं नको वहिनी. बरोबर आहे? गोठवून टाकायचं. शंकर महादेवन. चला पर्याय 2 शंकर महादेवन गोठवून टाका आणि सांगा उत्तर बरोबर आहे का? बरोबर. आणि इथे मिळणार आहे तुम्हाला एक सरप्राईज गिफ्ट. तर
शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी. आता वहिनी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. पाहूया या दुसऱ्या संधीमध्ये तुम्ही किती उंच उडी मारताय. 4 पडलेत. 2 2 6 2 8. या 8 घरं पुढे तुम्ही सुद्धा 1 2 7 आणि 8. अरे वा. तर आता ह्या स्थानावरती आलायत. हे स्थान टिकवण्यासाठी तुम्हाला कुठला प्रश्न विचारला जातोय आपण पाहूया. दारा सिंग यांनी रामायण या मालिकेत कोणती भूमिका केली होती? पर्याय पहिला सुग्रीव, पर्याय दुसरा जांबुवंत, पर्याय तिसरा हनुमान आणि पर्याय चौथा रावण. हनुमान. हा तुमचा अनुमान आहे की खात्री आहे? खात्री आहे. खात्री आहे? हो. गोठवून टाकायचं मग हे? हो. गोठवून टाका आणि सांगा उत्तर बरोबर आहे का? अरे बरोबर. अभिनंदन. अशा रीतीने तुम्हाला तुमचं स्थान आता हे टिकवता येणार आहे. तुम्ही आता इथेच थांबायचं आहे दुसऱ्या संधीच्या शेवटी. ठीक आहे. आता आपण तिसऱ्या संधीकडे जाणार आहोत, पण त्याआधी घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका. लगेच पाहायला परत या हा खळखळता आणि लखलखता कार्यक्रम ज्याचं नाव आहे हिम्स हॉलिडेज प्रस्तुत नशीब नवाचे, पॉवर्ड बाय विको टर्मेरिक नाव इन शेविंग क्रीम बेस. मी यांच्याकडे जेव्हा गेली तेव्हा जाडा तांदूळ खायची. म्हणजे मी कधी बघितलेलंच नव्हतं. पूर्ण छोट्या तांदळाचा भात वगैरे खाणं. आणि हे जेव्हा मला सांगायचे की तुम्ही तर तांदूळ भात खायचे तांदळाचा, पण आम्ही जे तांदळातून तांदूळ दळायचं त्या कुक्कूस आणि कोंड्याच्या आम्ही बनवून भाकरी खायचो.